गेल्या 5 दिवसापासून पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। त्याचाच परिणाम आपण पाहिले तर मावळ तालुका असेल, लोणावळ्यातील धरणं असतील ही आता ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। काल जे आहे ते आता लोणावळ्यातील टाटा धरण असेल किंवा मावळातील पवना धरण जे आहे ते 82% भरलेलं आहे। त्याचप्रमाणे कासारसाईचे धरण जे आहे ते 80% भरलेलं आहे। संभाव्य धोका टाळण्यासाठी या ठिकाणी 1800 वरून हा पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता 500 क्युसेस वर या ठिकाणी आणण्यात आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की कालपासून जे आहे ते पावसाने मावळ तालुक्यामध्ये विश्रांती घेतल्यामुळे या पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी कमी केलेला आहे। त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की आताच काही वेळापूर्वी हे पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा जो आहे तो या ठिकाणी धरण प्रशासनाकडून देण्यात आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।